मंत्रपुष्पांजली म्हणायची आहे ती आरती संपल्यानंतर. देवाची पूर्ण पूजा झाली आहे, मग अशी अगदी मानस पूजा झालेली असू दे ना, म्हणजे हृदय सिंहासनी देव बसवून पुन्हा करायची पूजा असो, हृदयाच्या सिंहासनावर बसवावा आणि मनाची फुलं अर्पण करावीत, बस झालं. मंदिरातली आपल्या नेत्रांची ज्योत जरी करून लावली तरी बस झालं. ती सगळी पूजा झाल्यानंतर त्याची आरती म्हणायची आहे, त्याच्या रूपाचं वर्णन करायचं आहे आणि मग येते मंत्रपुष्पांजली. अगदी देवाची क्षमा याचना करून झाल्यावर येते मंत्रपुष्पांजली. म्हणजे क्षमा याचना कशी आहे? म्हणजे मला काहीही येत नाही देवा, पूजांचैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर, मंत्रहीनम क्रियाहीनम भक्तिहीनम सुरेश्वर, इतकं सगळं म्हणून झाल्यावर, माफी मागून झाल्यावर मंत्रपुष्पांजली म्हणायची आहे. आणि त्याचा अर्थ काय आहे? देवा, माझ्या या पूजेने तू प्रसन्न झाला असशील आणि प्रसन्न झाल्यानंतर आता तुझ्याकडं मी काही मागतोय,